खाई गेली पोरा. शुभ सकाळ मित्रांनो. तर आज सकाळी सकाळीच आपण घरून ब्लॉग चालू केलाय. तर ब्लॉग यासाठी की एक दुःखद घटना अशी की आमची जी लैला मजनू होती त्याच्यातली आमची लैला ही बघा आम्हाला सोडून गेलेली आहे. हे बघा. तर तिला आता आपण जरा दफन करूया. कुदळ खया गे घ्या कुदळ कुदळ दे. ते 2 दिवसापूर्वी ना एक बोका आला होता. तर तो असा हिंसा करत होता यांच्यावरती. तेव्हा काहीतरी तिला माहित नाही नख वगैरे काहीतरी लागलं असेल त्याचं बोक्याचं. त्यापासून त्याची मान बघा ही वाकडीच होती. तर कालपासून ते काय खातच नव्हते. तर मग आज रात्री वाटतं काहीतरी आम्हाला सोडून गेली. तर आपण घराच्या बाहेरच तिला आता दफन करूया. आमची लैला बिचारी कोण आलं परक बिरक ना की चोर आला चोर आला चोर आला असं बोंबटायची. कोण परक आलं की आवाज द्यायची म्हणजे समजायचं की घरामध्ये कोणतरी आलंय. अशी होती आमची लैला. आता एकटा मजनूच राहिलाय. कोण आलं ना की बरी होते म्हणजे आवाज द्यायची सारखे आलाय आलाय आलाय. दे या दे कुदळ दे कुदळ. हे आमचे बघा बॉडीगार्ड. शुभ सकाळ मित्र. मी आशिष तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलो आहे कुंभारबावीमध्ये फवारणी करायला. आज इकडे फवारणी चालू आहे. इकडून सुरुवात केली आहे. इकडे आहे गाडी पार्क केलेली. तर इकडून सुरुवात आज लावलेले आहेत 6 नोजल. 1 2 हा 3 4 हा इकडे 5 आणि तो तिकडे 6 आहे रस्त्याने 6. आज इकडे जी फवारणी आहे. हे भी आय क्या हुआ रे क्या हुआ. चलो चलो पटापट पटापट चलो. हे बघा हे इकडे सर्व आहेत 6 नोजल आणि 3 वायरीवाले. पहिला खुप्पी का देख काम का मत देख. दवाई का फोन किया मैं तुम लोग रुका होगा इसलिए मैं आया जल्दी. स्टॉक पूर्ण भरलेला आहे भरलेला. जाऊ दे तिकडे तिकडे त्यांचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळे आपण जाऊया एकीकडे आणि निवांत तिकडे असं जरा ब्लॉग बनवू तुमच्यापर्यंत संवाद साधू. तर आपण कालच्या बागेत गेलो होतो. कालचा ब्लॉग बघितला असेल. तर तिकडे ना मोहर तोडणे आमची झाली लेट झाली कारण सर्वच हँडल करायला होत नाही ना. त्याच्यामुळे जरा लेट झाल्यामुळे पहिला जो मारा होता पहिलो काय बोलतात त्याला उरो हां उरो आम्ही पहिला मारा बोलतो. जे काय उरो बोलणारे उरो बोलतात. जे बागायतदार असेल त्यांना माहीत असेल पहिला मारा पहिला उरो. ज्यांना नाही माहीत असेल त्यांच्यासाठी सांगतो. पहिला जो मोहर येतो त्याला जी कणी लागते ती कणी बऱ्यापैकी राहिली. बाकीची सर्व घळून गेली. घळून यासाठी गेली कारण तिकडे डबल फूट ही तोडली गेली नव्हती. म्हणजे कसं एकदा मोहर फुलल्यानंतर ना म्हणजे जो सर्व आहे त्या फुललेल्या मोहराला जातं. मग त्या कणीला भेटत नाही. मग ती कणी पिवळी होऊन गळून जाते. मग अशा प्रकारे ती कणी पिवळी होऊन गळून गेली कारण मोहर पूर्ण फुलला होता त्याच्यामुळे. तर कुठे ना कुठे म्हणजे जिथे 4-5 पेटी होती तिथे 1-1.5 पेटी असा माल राहिलेला आहे. कारण कलमं पण मोठी मोठी आहेत. असं झाले तिकडे. त्याच्यामुळे
काय म्हणजे कुठे 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 बघायचं, त्याच्यामुळे कुठे कुठे असं जर त्याच्यामुळे ते राहून गेलं, हँडल झाली नाही ते बाग. पण बऱ्यापैकी केली आहे काल पूर्ण केल्यानंतर मग आम्ही दुपारनंतर बाजारला गेलो. बाजार केला आणि रात्री आलो 7:30-8 वाजता. इकडे बघा काय आहे ते, लुक ॲट दिस. जास्त दाखवायचं नसतं कारण नजर लागेल तुमची देखील लागेल आणि आपल्यांची देखील लागेल, माझी देखील लागेल. असं आहे असं म्हणतात. पण इकडे बघा परत डबल फूट आलेली आहे, तर हे पण आता तोडूक येऊ लागणार आहे इकडं. हा एवढा मोठा झाला ना मारा की ते आंबा काही गळत नाही. ह्याला जर आली आणि फुलली ना तर हा मारा गळवून टाकतो पूर्णपणे आंबा गळवून टाकतो मोहर फुलला की. कारण सर्व त्या मोहरला जातं, आंब्याला भेटत नाही, त्याच्यामध्ये पिवळी होते आणि गळून जाते. हे बघा कशी पिवळी झाली, अशी होते आणि गळून जाते. त्याच्यामुळे ती बाग आम्हाला आवरायला जरा जमली नाही. कारण डबल फूट आली ना की येताना भरघोस येते. अगोदर ना जर तुम्ही सकाळी बघितलं ना तर ती डोळ्यात असते आणि संध्याकाळी बघितलं ना तर एवढी तरी होते डबल फूट. त्याच्यामुळे आवरायला झाली नाही ती, पण बऱ्यापैकी आवरले. शिंबू हे बघा इकडे कटार फणस पण वाहत आले, पुसारड्याक होती आता आणि महिन्याभरान. कोणाक हवे असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा. फणस तुमचे कमेंट देखील छान छान येत आहेत, तर असेच कमेंट करत राहा. आणि चॅनलला आपल्या नवीन असाल देखील सबस्क्राईब देखील करा. जाऊया मशीन चालू करू पटापट. त्यांना माप माहिती नव्हतं म्हणून मी परत तिकडून जाऊन मामूला घेऊन इकडे आलो आहे. माप सांगायला त्यांना कसं टाकायचं आहे. आम्हाला परत तिकडे जायचं आहे. जो सिंबा तिकडे जायचं का, तिकडे पण मोहर डबल फूट कुठने चालू आहे. हा बघा शिंबू, शिंबूबाई या या या. काय रे काय काय हां काय भोगतो का? ओळखीतो नाही हां ओळखीतो नाही ओळखीतो खुळ चिंबू. तो येणार नाही जावा तिकडे, तो हो बघा इकडचा तो येणार नाही जावा, आता का दांडकवते ना म्हणून. हे भैया शिबू अरे चालू कर. अरे इधर पाइप लगा नहीं रे, पानी आ रहा है बहुत. इथे कॉक आहे. काजू देखील झालेत. भाचे चांगले झालेत. रोट बघा इकडे आपली फवारणी झाली आहे चालू. हे बघा भैया चल ऊपर चढ़ के मार. अरे चढ़ ना, उसमें क्या है. अरे उधर खींचा उसको, वायर मांगता है. कहाँ देख रहा है. अरे उसको वायर मांगता था उसको घूमने के लिए. ये सर बहुत बढ़िया भी है, बहुत बढ़िया. खिचो वायर खिचो. असं कमेंट आले होते की दांडके बांधून काय करतात. काठींना काय बांधलेलं आहे ते बघा. काठींना आम्ही नोजल बांधलेला आहे पुढे फवारणीसाठी.
तर पुढे जो नोजल बांधला म्हणजे त्याच्यामुळे कसं माहीत आहे, वरती पाणी पण चांगलं पोचतं, लागतं चांगलं, पण वरती शहराला पाणी हे बघा मोठ्या कलंब्या असतील ना तर त्यांना पाणी चांगलं लागतं, म्हणून हे काटे बांधलेले आहेत. तर मला एका दादाने कमेंट केली होती की काट्यांना पुढे काय बांधलेलं आहे हे दाखव. तर हे बघा दादा नोजल बांधलेला आहे. बर्न कैसे होगा, 6 नोजल लावलेले आहेत. तर 6 नोजलांना 6 काट्या बांधलेल्या आहेत. चांगल्या प्रकारे मग पाणी बसतं चांगलं वरती बघू शकता. मग फवारा करून फवारणी केली की चांगले बसतं बघा पाणी. नाही तर तो तुडतुडा करा वरती मग पाणी बसत नाही. तो वरचा मग कळसाचा जो मोवर असतो ना तो काळा होऊन जातो, काळा होऊन जातो. ए शिबू, हाँ अरे वो बंद नहीं होगा आप काय. ह्या आमच्या एरियात माडवणा म्हणतात, माडवणा. हे आमचं देवस्थान कडक आहे ते माडवणा. पोपट काहीतरी बोंबाटा. ये रखवाले बुड्डन, क्या हाल चाल, मजा है तुम्हारे. बंदर बिंदर आते हैं, किधर आते हैं बंदर. नहीं आते बंदर, आते हैं तो ठीक है ठीक है. कारण कसं ही कशी राय आहे पूर्ण भरले, ही तोडायला वगैरे नाही आहे इथे. याच्या मागचं कारण आहे हा रखवाले, आमचा रखवाले इथे. ह्याच्यावरती ना एक मोहा होता पावसात ना, गेला उठून. साल का होता, साल का जमाव. साल का म्हणजे माहीतच आहे, म्हणजे जे एका बाजूसून उठून आलेले ते इथे बसलेले, म्हणजे ते जास्त वेळ टिकत नाही, त्याला साल काजा म्हणतात. मग जास्त दिवस राहत नाही ते. केवढी मोठी झाड आहेत बघा. ह्या ठिकाणाला माडवणा बोलतात, माडवण्याचं ठिकाण. इकडे बघू शकता आपण आणलेत कुठे कुठे यासाठी आणलेत. जे कलंब आहेत ना, जे त्याचे आंबे मोठे झालेत, ज्या कलमांचे त्याचे फांद्या खाली येत आहेत, त्याचा बॅलन्स म्हणजे कलमाचा आता बिघडला जातो, त्याच्यासाठी धीरावा म्हणून त्या फांदीला कुठा लावायचा, जेणेकरून जास्त खाली लोंबत नाही. हा बघा आता हे उदाहरणार्थ हे बघा इथे कसं लावलेलं आहे, तर तो त्यात पुरता लावलेला आहे. त्याला आता तो खुटा लावला आहे, थोडी फांदी वरती जाईल म्हणजे त्याचा बॅलन्स जास्त खाली येणार नाही, आंबे लोंबले जाणार नाही. पंधरा दिवसानंतर मार्केटला थेट 15 दिनों के बाद थेट मार्केटला. तर रखवालीवाल्याला तिथे खाली करायला सांगितलं. तर आपण आता पोल्ट्रीतून जाऊन गाडी घेऊन आलो, कुठे खाली गेला आणि आपण जाऊ तिकडे पोल्ट्रीमध्ये, कारण तिकडे डबल फूट कुठं, कारण त्यांच्या मागून आपल्याला जायचं आहे. हां तर एक पाईपलाईन झाली त्यांची पूर्ण फवारणी करून. हां क्या हो, हां ठीक आहे. तर ते बघा ते तर वायरी वगैरे वाढत आहेत, लाईन चेंज झाली ना, तर आता दुसऱ्या लाईन टाकलं नाही. Yeah.